नमस्कार. रामसेतूच्या बांधकामाची कल्पना करा. प्रचंड मोठे वानर पर्वताच्या पर्वत उचलून आणतायत. सगळीकडे एकच जयघोष. पण या सगळ्या भव्यतेमध्ये एक चिमुकला जीव होता, एक खार. आज आपण तिचीच गोष्ट ऐकणार आहोत, तिच्या अफाट भक्तीची आणि सेवेची. पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का, की त्रैलोक्याचे स्वामी स्वतः प्रभू रामचंद्र एका इवल्याशा खारीसमोर का नतमस्तक झाले असतील? म्हणजे असं काय घडलं असेल? या प्रश्नाच्या उत्तरातच या कथेचं सार दडलेलं आहे. चला तर आपण सगळे मिळून त्या काळात जाऊया. डोळ्यासमोर आणा तो समुद्र किनारा, जिथे रामसेतू बांधण्याचं एक प्रचंड मोठं काम सुरू आहे. उद्देश एकच, लंकेपर्यंत पोहोचायचंय आणि सीतामाईला परत घेऊन यायचंय. त्यासाठी हा दैवी पूल तयार होतोय. अहो, काय जबरदस्त दृश्य असेल ते. विचार करा, महाकाय वानर सहजपणे मोठमोठे पर्वत उचलून आणतायत. नल आणि नील यांच्या कौशल्यामुळे तर दगड पाण्यावर तरंगतायत. आणि सगळं वातावरण जय श्रीरामच्या जयघोषाने दुमदुमून गेलंय. प्रत्येकाच्या डोक्यात फक्त एकच गोष्ट आहे, लंका गाठायची आहे. आणि या सगळ्या प्रचंड कामाच्या गदारुळात एक चिमुकली खार होती, अगदी आपल्या तळहातावर मावेल एवढीशी. पण तिच्या मनात प्रभू रामचंद्रांच्या सेवेचा भाव मात्र समुद्रा एवढा मोठा होता. तिलाही वाटत होतं की आपणही या महान कामात काहीतरी मदत करावी. मग बघा, तिने काय युक्ती शोधून काढली. ती पटकन समुद्राच्या पाण्यात जायची, स्वतःला ओल्लं चिंब करून घ्यायची आणि मग किनाऱ्यावरच्या कोरड्या वाळूत जाऊन लोळायची. म्हणजे तिच्या ओल्या अंगाला वाळू चिकटायची. आणि तीच वाळू घेऊन ती धावत धावत पुलावर जायची आणि 2 मोठ्या दगडांच्या फटीत जाऊन आपलं अंग झाडायची. हेच काम ती पुन्हा पुन्हा पूर्ण श्रद्धेने आणि निष्ठेने करत होती. पण तिचा हा प्रामाणिक प्रयत्न सगळ्यांच्याच लक्षात आला असं नाही. आणि इथूनच गोष्टीत एक वेगळं वळण येतं, जिथे शक्ती आणि भक्ती एकमेकांसमोर उभ्या ठाकतात. इथे आपल्याला 2 पूर्णपणे वेगळे दृष्टिकोन दिसतात. एका बाजूला तो महाकाय वानर, ज्याला वाटत होतं की ही खार फक्त आपल्या कामात अडथळा निर्माण करतेय. त्याचं लक्ष होतं स्वतःच्या प्रचंड ताकदीवर. आणि दुसऱ्या बाजूला होती ती इवलीशी खार, जी आपलं छोटंसं काम पूर्ण निष्ठेने करत होती. तिच्यासाठी फक्त प्रभुसेवा महत्वाची होती. आता झालं असं की एक मोठा वानर एक भला मोठा दगड घेऊन येत होता आणि त्याला ह्या खारीचा राग आला. तो तिच्यावर ओरडलाच. म्हणाला, ए मूर्ख, बाजूला हो बघू. तुझ्या या दिवसभराच्या धुळीपेक्षा जास्त धूळ आम्ही एका फुंकरीत उडवून देऊ. हे ताकदवानांचं काम आहे, तुझ्यासारख्या लहान जीवाचे नाही. त्या वानराला आपल्या ताकदीचा इतका गर्व होता की त्याला हे सहनच झालं नाही. आणि रागाच्या भरात त्याने त्या चिमुकल्या खारीला आपल्या पायाने उचलून दूर फेकून दिलं. बिचारी खार हवेत उंच उडाली. तिला क्षणभर वाटलंच असेल की आता संपलं सगळं. पण तिचं नशीब असं संपणारं नव्हतं, कारण एका दैवी शक्तीने सगळं चित्रच पालटून टाकलं. मरणाच्या दारात उभी असताना तिने डोळे घट्ट मिटून घेतले आणि तिच्या मुखातून फक्त एकच नाव आलं, हे राम. आणि मग एक चमत्कार झाला. ती खार खाली दगडांवर आदळलीच नाही, तर ती अलगदपणे थेट प्रभू श्री रामांच्या तळहातावर जाऊन पडली. हे पाहताच सगळं काही थांबलं. वानरसेना स्तब्ध झाली. पुलाचं काम थांबलं. सगळ्यांच्या नजरा फक्त आणि फक्त प्रभू रामांवर खिळल्या होत्या. आणि आता वेळ होती त्या धड्याची जो स्वतः प्रभू राम त्या सगळ्यांना शिकवणार होते. भक्तीचं खरं मोल काय असतं हे आता सगळ्यांना कळणार होतं. रामाने त्या गर्विष्ठ वानराकडे पाहिलं आणि अगदी शांतपणे म्हणाले, तुला वाटतंय की या लहान जीवाचं काम व्यर्थ आहे, निरुपयोगी आहे. मग जरा पुलाकडे नीट बघ. आणि मग रामाने जे सांगितलं ते ऐकून सगळेच थक्क झाले. ते म्हणाले, तुम्ही जे मोठे मोठे दगड आणताय ते एकमेकांना पूर्णपणे चिकटत नाहीत, त्यांच्यात फटी राहतात. पण ही लहानशी खार जी वाळू आणतीये ती त्या फटींमध्ये जाऊन सिमेंटसारखं काम करतीये. आणि तिच्या याच लहानशा प्रयत्नांमुळे हा पूल अधिक मजबूत आणि स्थिर होत आहे. प्रभू राम म्हणाले की देव तुमचं काम किती मोठं आहे हे नाही बघत, तर त्या कामामागचा तुमचा भाव पाहतो. तुमची भावना, तुमचा हेतू, तुमचं प्रेम, ते महत्वाचं आहे. तुम्ही किती ताकद लावता यापेक्षा तुमची सगळी ताकद त्या कामात ओतता की नाही हे ईश्वर पाहतो. हे ऐकून त्या वानरासकट सगळ्यांनाच आपली चूक समजली. आणि मग प्रभू रामाने त्या लहानशा जीवावर असा काही प्रेमाचा वर्षाव केला जो इतिहासात कायमचा कोरला गेला. त्या खारीच्या निस्सीम भक्तीने प्रभुराम इतके भारावून गेले, त्यांचं हृदय भरून आलं. त्यांनी त्या इवल्याशा जीवाला उचलून घेतलं आणि त्याला असा एक आशीर्वाद दिला जो जगात कुणालाच मिळाला नव्हता. त्यांनी अत्यंत मायेने आपली 3 बोटं
त्या खारीच्या पाठीवरून फिरवली. आणि काय आश्चर्य! जिथे जिथे प्रभू रामांच्या बोटांचा स्पर्श झाला तिथे त्या खारीच्या पाठीवर 3 पांढरे पट्टे उमटले. हे पट्टे म्हणजे दुसरं तिसरं काही नसून साक्षात प्रभू रामाच्या प्रेमाची, त्यांच्या आशीर्वादाची निशाणी होती. राम म्हणाले, हे पट्टे सगळ्यांना कायम आठवण करून देतील की सर्वात मोठी भक्ती ही शरीराच्या ताकदीत नसते, तर ती हृदयाच्या निर्मळ प्रेमात असते. ही गोष्ट आपल्याला एका खूप महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करायला लावते. खरंच सर्वात मोठं योगदान नेहमी सर्वात जास्त दिसणारच असतं का, की त्यामागे असलेला प्रामाणिक प्रयत्न आणि निस्सीम भक्ती जास्त महत्त्वाचे असते? नक्कीच विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?